नमस्कार, मी कोमल. माझ्या यूट्यूब चॅनेलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी सांज्याची पोळी बनवणार आहोत. अगदी गव्हाच्या पिठापासून ही सांज्याची पोळी बनवणार आहोत. ही पोळी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ह्याची मी पूर्ण रेसिपी दाखवली आहे. खूप छान, खूप टेस्टी होते. खायला खूप मस्त लागते. खूप पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता, एकदम फुल असं पुरण त्याच्यामध्ये भरलेलं आहे. खायला खूप छान लागते. ही सांज्याची पोळी कशी बनवायची ह्याची रेसिपी बघूया. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. व्हिडिओ पूर्ण बघा. इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे. पीठ पहिलं घट्ट मळून घेतलं आहे. 1 वाटी गूळ, 1 वाटी रवा, वेलची पूड आणि जायफळ पूड. रवा भाजून घ्यायचा. जास्त कडक भाजायचा नाही. जसं आपण शिऱ्यासाठी रवा भाजतो तसा रवा भाजायचा नाही. हा रवा भाजताना कमी तूप लागतं. खूप छान आणि मस्त होणारी अशी सांज्याची पोळी. गणपती बाप्पासाठी सुद्धा खूप छान हा नैवेद्य आहे. हा एवढाच रवा भाजायचा, ह्याच्यापेक्षा लालसर असा रवा करायचा नाही. आता इथे मी 1 वाटी गूळ टाकून घेते आणि ह्याला 2 वाट्या पाणी घालायचं. 1 वाटी गूळ, 2 वाट्या. इथे तुम्ही गोड कमी जास्त सुद्धा करू शकता, तुम्हाला जसं गोड हवं आहे त्याप्रमाणे. ज्या वाटीत गूळ घेतलं होतं त्याच वाट्याने मी 2 वाट्या पाणी घालून घेते. हा गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा. गूळ मिक्स झाल्यानंतर ह्याच्यात 1 चमचा तूप घालून घ्यायचं. छान गूळ विरघळल्यानंतर याच्यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि जो रवा आपण भाजला होता तो हळूहळू घालून घ्यायचा. रव्याच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची. खूप छान आणि टेस्टी होणारी अशी ही रेसिपी आहे. छान शिजू द्यायचं. मी इथे एक वाफ काढून घेते. छान असा पुरणासारखा रवा लुसलुशीत होतो एकदम. हे पुरण थंड झाल्यानंतरच याच्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घालायची. वेलची पूड आणि जायफळचे जे टेस्ट आणि वास असतो ते गरम याच्यात घातल्यानंतर लगेच निघून जातो. थंड झाल्यानंतरच याच्यात जायफळ आणि वेलची पूड घालायची. इथे मी जायफळ पूड पाव चमचा आणि वेलची पूड पाव चमचा असं घेतलेलं आहे. खूप छान हे एकजीव करून घ्यायचं सगळं. थंड झाल्यानंतर हाताने मळून घेतलं तरी चालतं. इथे मी हाताने मळून घेते. तुम्ही बघू शकता खूप छान गोळा तयार झालाय. पिठात असं बोट हे करून बघायचं. बोट जर खाली गेले तर पीठ खूप छान पद्धतीने तयार झाले आणि आपलं सारणसुद्धा खूप छान तयार झाले. जे पुरण आपण बनवलं होतं सांजा तो खूप छान झाला आहे. इथे मी सांज्याचा एक गोळा घेतला आणि पिठाचा एक छोटा गोळा घेतला आहे. सेम जसं पुरणपोळीचं पुरण भरतो तसंच हे सांजाने हे भरायचं. पीठ लावून छान असं गोल गरगरीत लाटून घ्यायचं. असं मस्त गोल गरगरीत लाटून घेतलंय मी.
जास्त फास्ट गॅसवर ही पोळी भाजायची नाही, मीडियम गॅसवरतीच भाजायची, म्हणजे खूप छान आणि खुसखुशीत होते. अशा पद्धतीने दोन्ही साईडने ही पोळी भाजून घ्या. अशाच आपण बाकीच्या पोळ्या सुद्धा बनवणार आहोत. खूप छान आणि टेस्टी अशा सांज्याच्या पोळ्या तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ह्या पोळ्या बनवायला खूप सोप्या आहेत आणि खूप टेस्टी होतात. नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. मस्त आणि टेस्टी अशा सांज्याच्या पोळ्या. ह्या सांज्याच्या पोळ्या 2-3 दिवस आरामात टिकतात. आपल्या सांज्याच्या पोळ्या तयार आहे. गणपती बाप्पासाठी सुद्धा हा नैवेद्य खूप छान आहे. तुम्ही बघू शकता सांजा आपलं जे सारण बनवलं होतं ते किती छान पद्धतीने पोळीमध्ये सेट झालंय. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.